नमस्कार. मी आज सोयाबीनच्या भावाचं जे राजकारण सुरू आहे आणि त्याच्यात जे शेतकऱ्यांचं मरण ठरलेलं आहे त्याबद्दल थोडं बोलणार आहे. मोदीजींच्या सरकारने 20% खाद्यतेलावरचा आयात कर वाढवला आणि त्याचे आता असे ढोल पिटले जातात आहेत की याच्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं कल्याणच होणार आहे. इतकंच नाही तर आमचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री म्हणून कापूस उत्पादकांचंही कल्याण होणार आहे. वास्तविकता काय आहे? वास्तविकता ही आहे की खाद्यतेलाच्या आयातीमुळे प्रचंड खाद्यतेलाची आयात झालेली आहे, स्वस्त आयात झालेली आहे. सूर्यफुलाचं तेल जे सगळ्यात महाग असायचं ते 110 रुपयाला अंबानीच्या रिलायन्स स्टोअरमध्ये चिल्लरमध्ये मिळायला लागलेलं आहे. इतकं स्वस्त झालं की सोयाबीनचं तेल मागे पडलं त्याच्यापेक्षाही. त्याच्यामुळे झालं काय की सोयाबीनला भाव नाही, तेलबियांना भाव नाही आणि अशा बातम्या नवीन हंगाम सुरू व्हायच्या आधी यायला लागल्या की राजस्थानमध्ये 3800 रुपयाला सोयाबीन खपलं, जेव्हा की 4892 रुपये यावर्षीची MSP आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मार खाल्लेला आहे. महाराष्ट्रात प्रचंड मार खाल्लेला आहे. मध्य प्रदेशमध्ये निवडणुका नाहीत, पण मध्य प्रदेशमध्ये 6000 रुपये क्विंटल सोयाबीनची मागणी करता मोर्चे निघायला सुरुवात झालेली होती. आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्रात सोयाबीनला 4200 रुपये भाव मिळणार नाही अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे महाराष्ट्र गमावणं हे मोदी शहांना कधीच सहन होणार नाही. कारण महाराष्ट्र आहे तर देशाची आर्थिक राजधानी त्यांच्याजवळ आहे. राजकीय राजधानी आणि आर्थिक राजधानीवर कब्जा करून ठेवणं हे मोदी शहांचं अंतिम उद्दिष्ट आहे. मी नेहमी म्हणतो, अनेकांना आवडो न आवडो, त्यांना उद्धव ठाकरेंवर मुंबईचं राज्य आवडत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे करायचा आहे, हे त्यांचं राजकारण आहे. असो, पण या सगळ्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचं मरण हे अटळ आहे. 20% आयात कर लावला, चांगली गोष्ट आहे, चूक दुरुस्त केली. परवा आमचे पाशा पटेल म्हणाले की अटल बिहारी वाजपेयींच्या राज्यात पाम ऑइलवर 92% आयात कर होता. बरोबर आहे ना? मग आता का लावला 92% आयात कर? आयात कर कमी का केला? लोकसभेची निवडणूक जिंकण्याकरता स्वस्त खायला द्यायचं होतं, पण शेतकऱ्यांना मारलं ना, त्याचा परिणाम दिसला. मला सांगायचं काय आहे की आयात कर लावल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकांना खूप चांगले भाव मिळतील हा प्रचार खोटा आहे. जास्तीत जास्त MSPच्या जवळ भाव मिळतील हे समजून घेतलं पाहिजे. कारण सोयाबीनचा भाव हा खाद्यतेलावर जास्त निर्भर नसतो. सोयाबीनचा भाव हा DOCवर निर्भर असतो. आणि आता काही उद्योगातले मोठे मोठे उद्योगपतीसुद्धा त्यांच्या CNBCवरच्या मुलाखतीत DOCबद्दल विचार व्यक्त करायला लागलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मध्यंतरी आपल्याला 6000, 7000, 9000 रुपयापर्यंत भाव मिळालेत ना. ते का मिळालेत आणि आता का नाही मिळत आहेत आणि का मिळू शकत नाही आहेत? आजची जागतिक बाजारातली परिस्थिती काय आहे मी तुम्हाला सांगतो. आज जगाच्या बाजारात सोयाबीनचा भाव $9-9.5 प्रति बुशेल होता. तो आता $10 प्रति बुशेलपर्यंत थोडा वाढलेला आहे या 15 दिवसामध्ये. आता $10 प्रति बुशेल म्हणजे 3.6 बुशेल म्हणजे 1 क्विंटल. 84 रुपयाचा डॉलर जर हिशोबात घेतला तर 3024 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा भाव होतो अमेरिका, ब्राझीलमध्ये. आता भारतातनं सोयाबीन याच्या काही जास्त भावाने निर्यात होऊ शकत नाही कुठेच, उलट कमीच भावाने निर्यात होईल. म्हणजे निर्यात करून भाव मिळण्याची शक्यता नाही आहे. ज्या सोयाबीनच्या DOCमुळे भाव मिळतो त्या सोयाबीनच्या DOCचा भाव तर $300च्या आत आलेला होता प्रति टन. आज तो वाढून $320 पर्यंत गेलेला या 15 दिवसामध्ये. म्हणजे $20 वाढलेले आहेत. आता $32 एका क्विंटलला
त्याला 84ने गुणलं तर 2688 रुपये होतात. जगाच्या बाजारात DOCचा भाव 2688 रुपये आहे. म्हणजे DOC आपली GM नाही म्हणून आपल्याला प्रीमियम आहे. काही व्यापारी म्हणतात की आपल्याला $100 $150 सध्या प्रीमियम मिळतोय, म्हणजे $10 प्रति क्विंटल, म्हणजे जवळपास 850-900 रुपये जास्तीचे 1000 रुपये जास्तीचे मिळतात आहेत. म्हणजे 2600 अधिक 1000 3600-3800 रुपये आपल्याला मिळतात आहेत. आणि आपल्या देशातही जवळपास याच आसपास 4000च्या आसपास DOCचा भाव सुरू आहे. तेलाचे भाव, जगाच्या बाजारात सोयाबीनचं तेल आज 40 सेंट 1 पौंड रुई, 2.2 पाऊंड म्हणजे 1 किलो, म्हणजे 88 सेंट 1 किलो सोयाबीनचा भाव, तेलाचा भाव. त्याला जर 84 रुपयांनी गुणलं तर जवळपास 74 रुपये होतात. त्याच्यावर आयात कर जरी लावला, वाहतुकीचा सगळं खर्च लावला तर 100 रुपये 110 रुपयात सोयाबीनचं तेल येतं. म्हणजे 120-130 रुपयाला इथे उपलब्ध होईल. 17-18 किलो तेल असतं. या सगळ्याचा हिशोब लावला तर 4892 रुपयाच्या जवळपासही जाऊ शकत नाही. आणि आजची जी परिस्थिती आहे, जुनं सोयाबीन जे बाजारात येतं आहे ज्याच्यात मॉइश्चर नाही, ते 4600-4700 मध्ये खपतं आहे. म्हणजेच MSPच्या पेक्षा कमी भावात खपतं आहे. नवीन सोयाबीन 3800 रुपयापासून ते 4200 रुपयापर्यंत खपतं आहे. म्हणजे स्पष्ट झालेलं आहे की हा आयात कर वाढवला. 20 रुपये किलो तेलाचे भाव बाजारात वाढलेत, पण सोयाबीनचे भाव हे फक्त MSPच्या जवळपास गेलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त भाव मिळू शकत नाही. त्याला DOCला भाव वाढल्याशिवाय मिळू शकत नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. असं म्हणतात की जगाच्या बाजारात पाम ऑइलचे भाव आता वाढणार आहेत, कारण पाम ऑइलचं बायोडिझेलमध्ये मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये जास्त वापर होण्याची शक्यता आहे. पण मध्यंतरी क्रूड ऑइलचे भाव, पेट्रोल डिझेलच्या क्रूड ऑइलचे भाव कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. त्यात धोका होता की पाम ऑइलचे भाव पडण्याची शक्यता आहे. पण इंडोनेशियामध्ये पाम ऑइलचं उत्पादन कमी झालेलं आहे. मलेशियामध्येही प्रति एकर उत्पादन कमी होतं आहे. आणि म्हणून पाम ऑइलचे भाव हे $1000 $1100च्या आसपास जगाच्या बाजारात टिकून आहेत. एक असाही अंदाज आहे की जे सूर्यफुलाचं तेल एकदम स्वस्त झालं होतं ते आता महाग होण्याची शक्यता आहे. आणि ते दिसतं आहे की आमच्या देशात 110 रुपये प्रति लिटरवरनं 140 पर्यंत ते गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पाम ऑइलची आयात वाढणार आहे. मलेशियानी एक्सपोर्ट ड्युटी कमी करण्याचा विचार सुरू केला आहे. म्हणजे ही जी ड्युटी आपण लावली आहे ती थोडीशी काउंटर हे होईल. असं या सगळ्याचा अर्थ काय झालेला आहे की आपण आता सध्या MSPच्या जवळपासच पोहोचणार आहोत, हे समजून घेतलं पाहिजे. भाव का वाढणार नाहीत आणि का वाढले होते? ज्यावेळेस सोयाबीनचे भाव 6000 7000 8000 झाले आणि गिरीश महाजन, आपले फडणवीस साहेब यांनी जेव्हा जळगाववरनं यात्रा काढली पाशा पटेलांच्या सोबत आणि तेव्हा 6000 रुपयाची मागणी केली होती, आज ती मिळण्याची शक्यता नाही आहे. त्याचं कारण काय आहे? 8000-9000 रुपये भाव झालेत ना, ते याच्याकरता झाले होते की आपल्या देशातनं सोयाबीनची ढेपचे फॉरवर्ड सौदे आपण खूप करून टाकले होते आपल्या इथल्या उद्योगपतींनी. आणि मग देशात सोयाबीनचं उत्पादन कमी झालं. देशात DOCचा तुटवडा झाला. देशात DOCचे भाव वाढायला लागलेत. आणि त्यावेळेस हे लक्षात घ्या, त्यावेळेस GM सोयाबीनची ढेप भारतात आयात करण्याची बंदी होती. आणि जगात नॉन GM सोयाबीनची ढेप उपलब्ध नव्हती. नॉन GM सोयाबीनची ढेप उपलब्ध नसल्यामुळे महाग भावात आयात केली आणि त्याच्यामुळे देशातले DOCचे भाव टिकून राहिले आणि म्हणून सोयाबीनचे भाव वाढलेत. हेही समजून घेतलं पाहिजे. आता काय झालेलं आहे, आता आपण GM सोयाबीनची ढेप आयातीची मुक्त परवानगी देऊन टाकलेली आहे. याचा अर्थ काय झाला की आपल्या देशात सोयाबीनच्या ढेपीचे भाव जर वाढलेत तर पोल्ट्री इंडस्ट्री
ही GM सोयाबीनची ढेप केव्हाही आयात करेल आणि त्याच्यामुळे GM सोयाबीनची ढेप आयातीचा जो धोका आहे आणि GM सोयाबीनची ढेप इतकी स्वस्त आहे जगाच्या बाजारात, देशातले सोयाबीनचे कारखानदार ढेपीचे भाव वाढवण्याकरता भीतात आहेत. शक्य नाही आहे. आणि दुसरी एक स्पर्धा सुरू झालेली आहे. मक्यापासून जे बायोडिझेल तयार केलं जातं आणि त्यातनं उरलेला जो मक्याचा जो चुरा आहे, जी त्याला मक्याची ढेप म्हणू आपण, ती सोयाबीनच्या DOCशी कॉम्पीट करते आणि पोल्ट्रीला एक स्वस्त खाद्य मिळतं आहे. या सगळ्यांचा एकंदर परिणाम असा आहे की सोयाबीनचे भाव हे MSP पेक्षा जास्त जाण्याची आज तरी शक्यता नाही आहे, जोपर्यंत DOCचे भाव वाढत नाही. मला असं वाटतंय की जर मोदी सरकारला आणि शिवराजसिंग चौहान जे आता कृषी मंत्री झालेले आहेत, जे मध्य प्रदेशचे फार कार्यक्षम मुख्यमंत्री होते, ज्यांनी गव्हाला बोनस देऊन खरेदी केली होती आणि मोदींनी त्यांचा बोनस बंद करायला लावला होता, त्या शिवराजसिंग चौहानांना मी विनंती करतो की शिवराजसिंगजी, मध्य प्रदेश निवडणूक जिंकण्याकरता मोदींनी 2700 रुपये क्विंटलनी गहू विकत घेऊ अशी मोदींची गॅरंटी दिली होती. म्हणजे MSP पेक्षा 20% जास्त भाव देण्याची गॅरंटी दिली होती. राजस्थानमध्ये तो 2500 रुपयांनी विकत घेतला. 3100 रुपयांनी धान विकत घेण्याची गॅरंटी दिली, छत्तीसगडनी घेतला. आणि काल ओडिसानी जाहिरात दिलेली आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये की आम्ही 800 रुपये बोनस देऊन MSPवर धान विकत घेणार आहोत. मग शिवराजसिंगजी चौहान 20% बोनस देऊन सोयाबीन विकत घेण्याची, कापूस विकत घेण्याची घोषणा कृषी मंत्री म्हणून आपण का करत नाही आणि मोदींना हे का करायला लावत नाही? मी पुन्हा इथे एक प्रश्न सगळ्यांच्या माहिती करता सांगतो. मी मोदींना पत्र लिहून हा प्रश्न विचारलेला आहे की 2 वर्षापूर्वी जर कापसाला 12,000 रुपये 10,000 रुपये भाव मिळू शकत होता, तुम्हीच प्रधानमंत्री होते, तर आज 7,000 7,500 रुपये का मिळतो आहे? याचं कारण आहे की तेव्हा अमेरिकेत तेजी होती. $1.70 1 पाऊंड रुईचा भाव होता आणि आज 80-82 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव आहे. अमेरिकेत भाव म्हणून भारतात भाव, अमेरिकेत भाव पडले, भारतात भाव पडले. म्हणजे अमेरिका आमचा भाव ठरवतो कापसाचा, सोयाबीनचा. जर अमेरिका आमचे शेतीमालाचे भाव ठरवतो तर मग दिल्ली सरकारची गरजच काय आहे? मला असं वाटतंय शेतकरी भावांनो, बहिणींनो, तरुणांनो याचा विचार करावा. ही सगळी माहिती घ्यावी. हे जागतिकीकरण, ही मुक्त अर्थव्यवस्था आपल्या हिताची नाही आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या अर्थकारणाचं राजकारण व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना इतर क्षेत्रामध्ये जसा पैशाचा पुरवठा सरकार वाढवतं तसं सरकारच्या तिजोरीतनं पैशाचा पुरवठा वाढला पाहिजे. 20% बोनस देऊन सोयाबीनची आणि कापसाची खरेदी यावर्षी झाली पाहिजे. स्वामीनाथनांना भारतरत्न दिलं, पण हे जर तुम्ही केलं तर स्वामीनाथन कमिशनप्रमाणे C2+50% शेतकऱ्यांना भाव दिल्याचं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याकरता आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहात याचं तुम्हाला श्रेय मिळेल. प्रभू रामचंद्र तुम्हाला सद्बुद्धी देवो, हीच माझी त्याच्याकडे प्रार्थना. नमस्कार, धन्यवाद. जय जवान, जय किसान.